तर पडळकरांचं वक्तव्य असमर्थनीय आहे। उत्साहाच्या भरात पडळकर बोलले। पडळकरांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर फडणवीसांनी पडळकरांना समज दिलेली आहे। उत्साहाच्या भरात ते बोलले असं त्यांनी म्हटलंय। पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। महाराष्ट्राच्या राजकीय भाषेचा स्तर घसरलेलाच दिसतोय। भाजपा आमदाराकडून असमर्थनीय वक्तव्य करण्यात आलं। आमदार पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्या वडिलांवर टीका करण्यात आली। जयंत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्यावर बोलणं टाळलंय। तर पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आणि जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकरांच्या भाषेचा स्तर खालावलेला होता। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना।